इथं कर्मचारी म्हणजे 6,000 वाला कर्मचारी, 9,000 वाला कर्मचारी, अशा काही चर्चा नेवासा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे 2,400 तर हे राज्याच्या प्रमुखांनीच सांगितलंय ना, 2,400 कर्मचारी होते. कुठल्याही देवस्थानाला एवढे लोक कामाला मला वाटतं जगात दुसरीकडे कुठं नसतील. या लोकांना मला वाटतं कोणाचंही कंट्रोल राहिलं नाही. हे डिकंट्रोल झाले आणि मिळेल तिथे ओरबडायचं. मला वाटतं पेढा का बर्फी काहीतरी प्रसादाचं एक ॲटम होता, बर्फी. त्या बर्फीमध्ये सुद्धा दुकानामधून 1000 पॅकेट घ्यायचे. तिथल्याच एका कर्मचाऱ्यांनी 500 घरी स्वतःच्या ठेवायचे आणि 500च फक्त देवस्थानामध्ये नेऊन तिथं द्यायचे आणि राहिलेले 500 जे आहे ते त्यांनी विकायचे. की हे पेडाची वाहतूक करणारा जो कर्मचारी त्याची कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी मला वाटतं तिथं नेवाशामध्ये का सोनईमध्ये तयार झालेली आहे. इतकाले पैसे जर एखादे बर्फी वाहणारे लोक एवढाले पैसे कमवत असतील तर मग या देवस्थानामध्ये नेमकं किती कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला हे बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यातले जेवढे आरोपी असतील त्यांना 7 वर्षापेक्षा म्हणजे ते काय कलम मी शोधून काढणार नाही, त्यातल्या ज्या ज्या याच्यामधले, कारण ही संघटित गुन्हेगारी सुद्धा होऊ शकते. कदाचित याच्यामध्ये मकोका सुद्धा लावला पाहिजे, MPDA सुद्धा लागेल अशा पद्धतीचं. कारण एकट्या दुपट्याचं कारस्थान नाहीये हे. सध्या तर मला काय कोणा आकाबाकावर बोलायचं नाही. आता आमच्याकडे भरपूर आका आहेत त्याच्यामुळं. पण तुम्ही जे आहे ते शोध पत्रकारिता हे तुमचं काम आहे. जर कोणी आकाबाका असतील इकडे तर त्यांचं नाव तुम्ही शोधून काढा. परंतु हे सगळे पिलावळ जे आहे, ज्यांनी त्यांचं तिथे करप्शन केलेलं आहे, हे एकदा चिले पिले आतमध्ये घातले की मग ते आकाबाकाचं नाव सांगतं ऑटोमॅटिक. शनिदेवाची महती आहे, वैशिष्ट्य आहे की त्या गावामध्ये कोणालाही दरवाजा नाही, अगदी तिथल्या बँकेला सुद्धा दरवाजा नाही. परंतु हे लोकांनी ही जी देवाची श्रद्धा आहे, जी भावना आहे, ती सगळी मातीत नेऊन घातली ना. यांनी देहादुपारा दरोडाच घातला ना तिथं. हा उघड